मातून चांगली अशी कामगिरी आपण पाहिली होती. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये देखील मोहनी या संघाची चांगली अशी कामगिरी आपण पाहिली होती. विनंती असेल सन्माननीय प्रवीणदादा हेंद्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते वॉर्ड नंबर 14 अध्यक्ष मोहने अभिमन्यू दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. स्पर्धेची गुड आठवण मोमेंटो देऊन आपण दादांचा शुभ सन्मान करतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळते रफ अँड टफ. दोन्ही संघांना आपण देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पांडे पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला. स्ट्रायकर एंड वरती असेल सुमित आणि त्याच्या सोबतीला हेमंत. असे दोन आघाडीचे फलंदाज पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू पेट्रोलिंग करतील. पहिला खेळाडू असेल डीप कव्हर मध्ये, दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल काऊ कॉर्नर मध्ये. इनफिल्ड मध्ये आपण 7 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहू शकतो. शॉर्ट मध्ये थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल, मिड ऑफ असेल आणि मिड ऑन असेल. आणि त्यासोबत आपण चेंडू घेऊन स्ट्रायकर एंड वरती सुमित. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द वी चेंडूला स्टेअर करायचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकदा एक्झिक्यूट करण्यात येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. एक धाव धावफलकावरती. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगेल यात ती मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ सेम कॅलिबरचे, सेम पोटेन्शियलचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं होतं. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 1. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती पांडे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. थोड्याशा प्रमाणामध्ये कट देखील झाला होता आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं होतं. फक्त आणि फक्त दिशा दाखवली होती. मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकदा एक्झिक्यूट करण्यात आली होती. इथे पंचांकडे कटाक्षर टाकण्यात येतोय. पायाचा वेग घेतलेला चेंडू होता. एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीमध्ये धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे लीग बायच्या स्वरूपात. दोन्ही आकड्यावरती 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती लीग बायच्या स्वरूपात 1 धाव. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर आले, त्याचा पिसारा फुलवला होता. कव्हर रिजन मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय दोन्ही आकड्यावरती. आई गावदेवी क्रिकेट संघ मोहने या संघाला. सुमित बॅक टू द डगआउट. नाजा आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज येतोय. अजून एका चेंडूचा काही शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी होते सध्याच्या स्थितीला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय मिडॉन मध्ये, तोपर्यंत फिल्डर येते. थोडीशी फंबल झाले होते, हरकत नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती होती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलीये फक्त आणि फक्त दोन्ही आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली अशी गोलंदाजी केली गेली आहे पहिल्या षटकामध्ये पांडेच्या माध्यमातून.
विनंती असेल प्रत्येक संघाला, आपण टीम आयडल प्रत्येक षटकानंतर घ्यायचं नाहीये, थोडंसं स्पीडअप करायचं, कारण तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी असेल पहिले 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. विदिन 15 मिनिट्स जर तुम्ही पहिले 3 षटकं कंप्लीट केले नाही तर मात्र चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवायला लागेल तुम्हाला, म्हणजे फक्त आणि फक्त 4 खेळाडू पेट्रोलिंग करू शकतील. डीपमध्ये या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 2 या आकड्यावरती. गोलंदाजची कमान सांभाळत असताना आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातीला दुसरा षटक घेऊन तयार होतोय आदर्श. दुसऱ्या बाजूला हेमंत स्ट्रायकर एंडवरती असेल, ज्यांच्या माध्यमातून थोडंसं संघर्ष पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये एकही धाव बनवली नाही. नॉन स्ट्रायकर एंडवरती नाजा पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन. मोठा फटका मारायचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. कलेक्शन मध्ये खराबी होती, बॅकिंगला आले होते प्लेयर, परंतु त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड झाली. तोपर्यंत दुंदाबा एक्झिक्यूट करण्यात येतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. सकाळचं हा वातावरण आणि सकाळच्या वातावरणामध्ये 40 धावा जरी झाल्या तरी देखील मी म्हणेल की फायटिंग टोटल असू शकतो. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. शफल झाले होते, त्यानंतर दिल स्कूपचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार फायनल क्षेत्रामधून. हेमंत कोट ब्रँडेड 4. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्यामध्ये गॅप होतं आणि अशा वेळेला म्हणावं लागतंय लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय हेमंत कोटच्या बॅटमधून. टीमची टोटल डबल डिजिट मध्ये प्रवेश करते. गोलंदाज यार पुन्हा एकदा. यावेळेस देखील दिल स्कूप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नजाकत दाखवण्यात आली. एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये हेमंत कोट यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी शांत होते. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले होते, परंतु त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि कमबॅक होत असताना आपण पाहतोय हेमंत कोटच्या माध्यमातून आणि एक गावदेवी क्रिकेट संघ मोहने या संघाच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं की गिरने से डरोगे तो उड़ान कैसे भरोगे, और ये क्रिकेट है मेरी जान, यहाँ पे मेहनत नहीं करोगे तो आगे कैसे बढ़ोगे. मेहनत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करावी लागेल. बॅटिंग करतायत, विकेट वाचवणं गरजेचं आहे. बॉलिंग करतायत, धावा वाचवणं गरजेचं आहे. इथे देखील चांगला फटका आपण पाहू शकतो. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. आलाय अजून एक चौकार. फलंदाज हेमंतच्या बॅटमधून. हेमंत कोटच्या माध्यमातून दाखवलं जातं. शफल झाले होते, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये ऑफसाईडला टार्गेट करायचं. चेंडूची पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप होती. त्यानंतर फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 18. 9ची सरासरी मेंटेन केली जाते. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक झालंय मोहने संघाचं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये जर विचार केला 16 धावा खर्च केल्या. एकही विकेट या षटकामध्ये आली नाहीये आणि आता मोमेंटम शिफ्ट होत असताना मोहने संघाच्या बाजूने आपण पाहतोय. गोलंदाजची कमान सांभाळतोय भावेश. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे मागचा षटक
तुमच्या बाजूने नसेल पडला तरी देखील तुमच्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे. माझ्या माध्यमातून मी कमबॅक आपल्या संघासाठी करू शकतो. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला जज करण्यात येतोय. फलंदाज बाद, अजून एक झटका लागतोय मोहने संघाला. झटका क्रमांक दुसरा, विकेटचं पतन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अजय कोट. ज्याच्याकडे सातत्याने व्यावसायिक गट खेळायचा देखील दांडगा अनुभव, त्यासोबतच लेद बॉल क्रिकेट खेळायचा देखील दांडगा अनुभव आहे. सेंचुरी रेयॉन या टीम मधून देखील तो खेळत असतो लेद बॉल क्रिकेट. आणि त्यासोबतच पाहायला गेलं तर एकाव एक फॉर्मॅट मोहने संघाच्या बाजूने खेळतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 18 आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी होतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिसटाइम स्ट्रोक होता, डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर विकेट पडलं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट म्हणजे दुहेरी तलवार, चले तो तीर नाही तो फकीर, एक तो आबाद नाही तो बर्बाद. इथे डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि आता कमबॅक होत असताना 12वे संघाच्या माध्यमातून 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. नाईन्टीन रन ऑन दी स्कोर कार्ड. बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॉल चालय कव्हर पॉइंट मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फिल्डिंग खराब पाहायला मिळते. बॉल चाललाय सीमा पार, चूक झालीये फिल्डरच्या माध्यमातून. चुकीला माफी नसेल, बॉल सीमा पार, चौकार येतोय. फलंदाज अजयच्या बॅट मधून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतो. एकदा एक्झिक्यूट करण्यात येते. स्ट्रायकर एंडवरती हेमंत आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून 9 चेंडूंमध्ये 16चं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला अजय पादव, ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 5 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. 24 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार चाललाय. मिळतीये नशिबाची साथ. बॉल सीमा पार, चौकार येतोय हेमंतच्या बॅट मधून. मातून पाहायला मिळतीये 10 चेंडूंमध्ये 20 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. शफल झाले होते, त्यानंतर मात्र फक्त कलात्मकता पाहायला मिळाली. हेमंत कोटच्या बॅट मधून येतोय अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. असेल आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे टीम कॅप्टन आपण आले असेल तर त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. 10.76 ची सरासरी मेंटेन केली जाते. गोलंदाजी कमान सांभाळतो कृष्णा. असं म्हटलं जातं की चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये आपल्या बाजूने परिस्थिती नसली, कुठेतरी मोमेंटम आपल्या बाजूने नसलं
तरी देखील तुमच्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे आपल्या संघाची दुपटी नाव किनारी पोचवायची. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, तडाखा आपण पाहू शकतो. हेमंत कोच अजय कोटचा बॉल चाललाय सीमा पार, षटकार येतोय अजयच्या बॅट मधून. षटकार आलाय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड षटकार ठोकण्यात येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झाले. जिथे एक धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली बॅटिंग अजयच्या माध्यमातून होतीये. असं म्हटलं जातं खरबुजे को देख की खरबुजा भी रंग बदलताय. अगदी त्याप्रमाणे इथे पाहतो हेमंत ची बॅट तापलेली होती आणि त्याला बघून मात्र पावलावर पाऊल ठेवत असताना अजय देखील चांगली कामगिरी करतोय. थोडीशी मिसफिल्ड आपण पाहतोय पॉइंट मध्ये झाली होती आणि त्यामुळे फिल्डिंग चेंज करण्यात येते. फुल टॉस चेंडू होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपण पाहिली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगला टोटल सध्याच्या स्थितीला प्रस्थापित करतीये मोहने संघ. 45 ते 50 धावा झाल्या तर मी म्हणेल फ्रंट फुटला पाहायला मिळेल मोहने संघ. फुललेंचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अजयला बाद व्हावं लागतंय. झटका क्रमांक 3 लागतोय मोहने या संघाला. अजय बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज झोम आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार एका टप्प्यावरती. रन मिलेंगे 4. तो टीम मोहने का होगा बेडा पार. बॉल सीमा पार चौकार येतोय. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे या चौकाराच्या मदतीने. 46 या आकड्यावरती. एक मोठा फटका 50 धावा धावफलकावरती लागला तर फ्रंट फुटला पाहायला मिळेल मोहने संघ. परंतु चौकार लागेल का, कारण अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफला तोपर्यंत एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर आपण पाहू शकतो चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 3च धावा असतील आणि अशा रीतीने पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. 49 या आकड्यावरती 50 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 12.50 ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. विनंती असेल आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबर्डे आणि जय जलेश्वर वाडेकर ब दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. टॉस बॉक्स मध्ये मिड इनिंग्स मध्ये टॉस होणार आहे. 24 चेंडू आणि 50 धावेंची गरज आहे. गावदेवी क्रिकेट संघ 12वे या संघाला असणार आहे. आणि पडलेला आहे काटा. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला पाहतोय आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबर्डे या टीमच्या कॅप्टनने. टॉस जिंकलाय, सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जिंकल्यावरती डिसिजन सांगायचंय. डिसिजन पेंडिंग असेल. पेंडिंग डिसिजन असेल जर पाहायला गेलं तर अप्रतिम असं आयोजन पाहू शकतो.
घी पंगा खेळाचा करदंगा विजयाचा नमो चषक 2024 चा ब्रीद वाक्य आहे. नवीन खेळाडूंना संधी मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि फ्री एंट्री देखील आहे. तर काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजन देखील खूप छान आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय वाडेकर ब संघाच्या कॅप्टन कडे. तर टॉस हरला, टॉस जर जिंकला असतं तर डिसिजन काय होता? फिल्डिंग. मनाविरुद्ध काय करायला लागते हे माहित नाहीये. बॅटिंग करावी लागेल की बॉलिंग, कारण डिसिजन पेंडिंग वरती आहे. किती धावा जर बॅटिंग करावी लागली तर बनवाल? जर तुम्हाला बॅटिंग आली तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील तोच प्रश्न. अप्रतिम असं आयोजन पाहू शकता. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आम्ही शुभेच्छा. तुम्हाला देखील देतो खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आपण पाहू शकतो आहे गावदेव क्रिकेट संघ. उंबडे या टीमने डिसिजन पेंडिंग वरती आहे. समाप्त होतोय. धावसंख्य धावफलकावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचली 49 या आकड्यावरती. 50 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सलामीचे आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला कृष्ण आणि त्याच्या सोबतीला स्वप्नील पाहू शकतो. तर गोलंदाजची कमान सांभाळत असताना सुमित आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाजच्या माध्यमातून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. षटकार. तडाका बसत असताना पाहतोय. 6 धावा धावफलकावरती. 44 धावेंची अजूनही गरज 23 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती फटका ज्यावेळेस तुम्ही चांगला मारता त्यावेळेस तुमचं देखील मनोबल चांगला वाढत असतो. यावेळेस बॅकफुटला आले. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला फेकून दिलंय पॉइंट रिजन मधून. सीमारेषा पलीकडे फलंदाजच्या बॅट मधून येतोय अजून एक तडाका. ब्रँडेड 4. चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. गोलंदाज तयार. प्रेशर गोलंदाजावरती असणार आहे सध्याच्या स्थितीला. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. वाडिश मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदम एक्झिक्यूट करण्यात येते. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 39 धावेंची गरज. 21 चेंडू शिल्लक. 39 धावेंची गरज. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. करणार नाही कुठली चुकी. इट का जवाब पत्थर से देत असताना फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय 11 या आकड्यावरती. आई गावदेवी क्रिकेट संघ 12व्या संघाला. स्वप्नील बॅक टू दी डगआउट. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडूंवरती 1 विकेट आणि 1च धाव पाहायला मिळते. कमबॅक गरजेचं होतं. कमबॅक होत असताना पाहतोय सुमितच्या माध्यमातून.
नवीन फलंदाज दीपेश पाहायला मिळेल. चांगली अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कृष्णाच्या माध्यमातून. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. डॉट बॉलची समाप्ती. दीपेशसाठी सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दीपेश ढोणे यांच्या माध्यमातून असेल. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. अप्रतिम झेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतोय. 1 ब्रिंग्स 2 असं समीकरण मॅच मध्ये होते कंप्लीट. अजून एक झटका लागतोय 12व्या संघाला. विकेटचं पतन. क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती. अप्रतिम अशी झेल हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हर्षल म्हटलं तर एक धाकड असा फलंदाज, तितका सुरेख असा फिल्डर देखील आहे. चॉकलेट बॉय ऑफ मोहने म्हणून त्याची ओळख आहे. असा हर्षल आपण पाहिला ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजची कमान सांभाळतोय संतोष. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील कृष्णा, ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी झाली होती. 3 चेंडूंमध्ये 11 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी, ज्यामध्ये 1 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला अंकुश पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. हेमंत होते. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळतीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चालला एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. शफल झाले होते, त्यानंतर रूम क्रिएट केलं, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय कृष्णाच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. असं म्हटलं जातं की चेंडूच्या मारेटनुसार तुम्हाला फटकेबाजी करणं गरजेचं आहे. अच्छी गेंदों का सन्मान, बुरी गेंदों का अपमान, इसे हम कहते क्रिकेट. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय चेंडूच्या मॅरेटनुसार फटकेबाजी केली जात नाहीये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलं लॉंग ऑफ मधून. सीमा पार षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. समाजसेवक दीपेशदादा ढोणे साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वाडिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता तोपर्यंत एकदम एक्झिक्यूट करण्यात येते. चांगली बॅटिंग होतीये कृष्णाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळला जातोय, त्यासोबतच सिंगल डबलचा खेळ देखील खेळला जातोय. अप्रतिम अशी बॅटिंग कृष्णाच्या माध्यमातून होती. आतापर्यंत 24 पैकी 24 धावा कृष्णाच्याच बॅट मधून आल्यात. अंकुश स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे समाप्त होतो. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 12 चेंडूंमध्ये 26 धाव्यांची गरज. 13 ची सरासरी मेंटेन करावी लागेल इथून प्रति षटका मागे. असं म्हटलं जातं की फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा और फिर देख ले होता है क्या. तुमच्यामध्ये कॅलिबर पोटेन्शियल असणं दुसरी बात आहे आणि पोटेन्शियल वरती ज्यावेळेस संघाला तुमची गरज आहे
त्यावेळेला खेळणं ही दुसरी गोष्ट आहे. सध्याच्या स्थितीला 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. धावा बनल्या तर बॅटिंग करणारा कृष्णा हिरो होईल, परंतु इथून धावा डिफेंड झाल्या तर गोलंदाजी करणारे गोलंदाज हिरो होतील. कोण इथून हिरो होईल, कोण इथून झिरो होईल हा मोठा प्रश्न असेल. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. अजूनही अर्धा पल्ला. धावसंख्येचं गाठण्यामध्ये यश मिळालं नाहीये 12व्या संघाला, परंतु एकाच मोठा फटका आणि त्यानंतर मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळेल 12वे संघ. कृष्णाच्या माध्यमातून पिटाई कुटाई होत असताना गोलंदाजांची आपण पाहतोय. 2 षटकार देखील आले, 2 चौकार देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. शफल झाली होती, कदमताल करण्यात आलं होतं. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, आडव्या पट्ट्याने मारलेला फटका पाहतोय. हेमंत थोडेसे फंबल होतात आजच्या दिवसामध्ये. एक अप्रतिम असे खेळाडू आहेत, परंतु आजच्या दिवसामध्ये लय मिळत नाहीये हेमंतला. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेट मधून. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होतील. धावा ज्या मात्र येणं गरजेचं. बॅट कट असू दे, त्यानंतर बाह्य स्वरूपात असू दे, अभ्यंतरच्या स्वरूपात असू दे किंवा मिडल ऑफ द बॅट धावा असू दे, धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा येत आहेत. 28 धावा धावफलकावरती. उंबर्डे टीम आपला डिसिजन त्वरित सांगायचं. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी जय जलेश्वर वाडेकर ब या संघाला. 28 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सन्मान देण्यामध्ये यश मिळालंय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होती. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे 1 धाव कंप्लीट व्हायला पाहिजे तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि अशा वेळेस जर तुम्ही फिल्डिंग अशा टाईपची कराल, फिल्डिंग स्टँडर्ड तुमचे कमी ठेवाल, तर ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच देखील तुमच्या हातातून कधी सरकेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. 30 धावा धावफलकावरती. 20 धावांची अजूनही गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, सिंगल धावा एक्झिक्यूट करण्यात येते. 31 धावा धावफलकावरती आणि 31 पैकी 31 धावा कृष्णाच्या बॅट मधून आल्यात. मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून खेळली जाते. असं म्हटलं जातं ना की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. अगदी हिऱ्यासारखी बॅटिंग करतो, हिऱ्यासारखं चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पंचाचे दोन्ही हात समान. 3 धाव असेल अवांतर. अवांतरची पहिली धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. सामना थोडासा अवघड होत असताना 12व्या संघाच्या बाजूने, परंतु 2 मोठे फटके या षटकामध्ये आले तर फ्रंट फुटला येऊ शकतो. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवण्यात आली आणि गोलंदाजची दशा खराब करण्यात येते. बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय 4 पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅट मधून. 14 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आला तर मॅच 50-50 पाहायला मिळेल. इथून डॉट बॉल आला, एखाद सिंगल आली तर मॅच खुली होऊ शकते. 7 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळते. ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू होता, शफल झाले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती होती. 36 धावा धावफलकावरती. 12ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. 6 चेंडूंमध्ये अजूनही 14 धावांची गरज. विनंती असेल टीम हँडल घ्यायचं नाहीये मोनी टीम. आता मॅच 50-50 पाहायला मिळतीये. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज असेल. गोलंदाजची कमान सांभाळतोय आपण पाहतोय. डिफेंडिंग षटक घेऊन आलेत मनीष, त्यांच्या माध्यमातून संघाचा दारमदार खांद्यावरती झेपेल का, पेलवता येईल का हा मोठा प्रश्न असेल. पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि आता 14 धावांची गरज आहे. चांगला बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून होतोय. स्ट्रायकर एंड वरती पाहू शकतो कृष्णा आहेत. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. अजयच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते.
एफर्ट अप्रतिम होतं. 2 धावा एक्झिक्यूट करण्यात येत आहेत 5 चेंडूंमध्ये. अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. एफर्ट चांगला पाहायला मिळाला अजयच्या माध्यमातून. अजय देखील निराश असेल. थोडीशी हार्ड कॅच होती, हाफ चान्स होता, परंतु अजय एक अप्रतिम असं खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव, व्यावसायिक गट, त्यासोबतच एक फॉर्मॅट खेळायचा दांडगा अनुभव आहे, म्हणून त्याला माहिती आहे की माझ्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलं जातोय. बॉल सीमा पार, षटकार येतोय फलंदाज कृष्णाच्या बॅट मधून. हाफ चान्स होता पहिल्या चेंडूवरती, त्याला फुल चान्स कन्वर्ट केला असता तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार येऊ शकला नसता. हरकत नाहीये, 4 चेंडूंमध्ये 6 धाब्यांची गरज, एकच मोठा फटका फक्त गरजेचा. या बेस वाईट बॉल येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग करायचा प्रयत्न होतोय. क्रॉस आर्म ऍक्शन आहे. बहुसंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचली 45-45. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. थोडंसं अवघड समीकरण होतं असताना मोहनी संघाच्या बाजूने, परंतु एक डॉट बॉल आला तर मात्र मॅच 50-50 पाहायला मिळेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. शफल झाले होते, त्यानंतर बॉल चाललाय सीमा पार, आलाय षटकार फलंदाजच्या बॅट मधून.